लहानपणापासूनच बहीण भावामध्ये कायमच वाद व्हायचा आणि वाद झाला की दोघं एकमेकांशी बोलायचं सोडून द्यायचे. मग त्यांना आई-वडील समजून सांगायचे आणि ते पुन्हा बोलायचे. बहीण बोलायची, "तू माझ्यासाठी काहीच करत नाही." परंतु तो भाऊच हळू-हळू लहानचे मोठे झाले. बहिणीचं लग्न झालं. बहीण नवऱ्या घरी गेली. भावाचंही लग्न झालं. भाऊ सुखात होता, कारण आई-वडिलांनी कमवून ठेवलेली इस्टेट त्याच्याकडे भरपूर होती आणि घर, बंगला सगळं काही वेल सेट होतं. त्यामुळे त्याला जास्ती कष्ट करून कमवण्याची काही गरज नव्हती. परंतु बहिणीला ज्या ठिकाणी दिलं होतं त्या ठिकाणी त्याची तारांबळ खूप होती आणि फक्त तिचा नवरा बिगर व्यसनी होता. वाटायचं हळूहळू त्यांची सुधारणा होईल, परंतु बहिणीची खूप वाईट परिस्थिती आली. त्यामुळे बहीण भावाला भांडून गेली की तू माझ्यासाठी काहीच करत नाही आणि वडिलांनी ठेवलेली इस्टेट मला दे. असे दोघांचे खूप वाद झाले. भावाने तिला समजून सांगितलं. ती रागाच्या भरात निघून गेली आणि भावासंग बोलणंच सोडून दिलं. 1 वर्ष झालं. भाऊ वाट बघत होता, पण ती आलीच नाही. मग भावाने लांबून लांबून तिची पूर्ण माहिती काढली तर बहिणीचं नेमकं चाललं आहे काय. बहिणीची मुलं जिल्हा परिषदला शिकत होते. बहिणीची बाजारची पंचायत, खूप बिकट परिस्थिती आणि भावाकडं सगळ्या गोष्टी अवेलेबल. किती झालं तर बहीण भावाचं नातं आहे ते. भाऊ बहिणीला कधीच सोडत नाही. किती जरी बहीण भांडून गेली, किती रागात भांडू द्या, तरी भाऊ तिला सोडत नाही. मग आता या भावाने कर्तव्य पूर्ण केलं, परंतु बहिणीच्या मनात राग. त्याला माहीत होतं बहीण माझ्याकडून मदत घेणार नाही, कारण आणि ती माझ्याशी बोलणारही नाही. लहानपणापासून तो तिला चांगला ओळखत होता. म्हणून त्याने एक ठरवलं, रोज रात्री रात्री म्हणजे रोज पहाटेची वेळ झाली की तू तिच्या घरापुढे काही किराणा, दूध बॅग आणि गरजेच्या वस्तू रोज ठेवायचा आणि ती उठायच्या आधीच तिथून निघून जायचा. हे करत असताना शेजारचे सगळे लोक बघायचे. ती दार उघडायची, बाहेरून बघायची तर तिला दूध बॅग, किराणा आणि गरजेच्या वस्तू रोज दिसायच्या. तिथे घ्यायची, घरात जायची. आनंद तिला खूप व्हायचा. पण तिच्या मनात आजही प्रश्न होता की ह्या गोष्टी कोण ठेवत आहे, इथं कोणी ठेवलेल्या. तिने विचारलं, परंतु भावाने सांगून ठेवलेलं माझं नाव लवकर सांगू नका. पण हळूहळू तिचा नवरा तिला बोलायला लागला की ह्या वस्तू येतात कशा, घर चालतंय कसं. त्यांच्या दोघांमध्ये वाद होण्याची शक्यता होती. अशातच शेजारच्या लोकांनी सांगितलं की तू झोपीत असतानाच तुझा भाऊ किराणा, दूध बॅग आणि इतर गोष्टी ठेवून निघून जातो. मित्रांनो, भाऊ किती जरी लांब असला, कितीही बहीण रागवलेली असली, तरी भाऊ तिला सोडत नाही. तर भावाने त्याचं कर्तव्य पूर्णच केलं आणि तो करतच होता. फक्त बहिणीला तो कधी सांगत नव्हता. जेव्हा बहिणीला हे कळलं की माझा भाऊ मला न सांगताच माझे सगळे काही गोष्टी गरजा पुरवतोय, दूध बॅग, किराणा आणि इतर गरजेच्या गोष्टी, म्हणजे मला न सांगता माझा भाऊ पूर्ण करतोय. जेव्हा तिला समजलं, तिच्या डोळ्यात खळकम पाणी आलं. पाणी आल्याबरोबर तिने भावाच्या गावाचा रस्ता धरला. भावाकडे आल्याबरोबर भावाच्या मिठीत ती बसली. भावाला तिने मिठी मारली आणि भावाला